नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये। कशी सुरू आहे सणासुदीची तयारी? तर त्यासाठीच आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी अगदी झटपट होणारी आणि स्वीट मार्टसारखी दिसणारी कोकोनट बर्फी। तर सर्वप्रथम डेसिकेटेड कोकोनट मिक्सरवरती पल्स मोडवर फिरवून ते घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर घ्यायची आणि अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडी कमी पिठी साखर घ्यायची। ड्राय जिन्नस एकत्र करून झाल्यावर त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। जर का मिश्रण ड्राय वाटलं तर अगदी 2 चमचे दूध घालून बघा आणि अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र करून घ्या। अशा प्रकारे मिक्स करून झाल्यावर हातावरती एक गोळा घेतल्यावर तो चिकटणार नाही इतपतच मिक्स करा। नंतर त्या मिश्रणाचे 2 भाग करायचे। एका भागामध्ये कोणताही फूड कलर घाला, तुम्हाला जो आवडेल तो। मी रेड कलरचा घातला आहे। नंतर अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्याला असा लांब आकार द्यायचा आहे। ते करताना तुम्ही हाताला थोडे तूप लावू शकता। नंतर बटर पेपरवरती आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण ते ॲडजस्ट करायचे आहेत अशा प्रकारे आणि त्याला सर्व बाजूनी छान सेट करून घ्यायचं आहे। सर्व बाजूनी सेट करून झाल्यानंतर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा 15 ते 20 मिनिट। मग ते छान सेट होईल आणि कट करताना तुम्हाला सोपं पडेल। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली रंगीबेरंगी बर्फी तयार झाली आहे। दिसते ना अगदी बाहेरच्यासारखी, कमीत कमी साहित्यात आणि झटपट होते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।